अनेकदा अनेक लोकांना असं वाटतं की अन्न वाया घालवू नये, आणि जी गोष्ट खरीच आहे, अन्न मुद्दाम वाया घालवूच नये, पण खराब अन्न खाऊ पण नाही. ह्या दोन्ही गोष्टी आहेत की आपण केवळ अन्न फेकून देतो या प्रेशरमुळे आपण काहीतरी खराब खाऊ नये असं मला वाटतं. जेव्हा भाज्या करायचं प्लॅनिंग येतं तेव्हा शक्यतो मी पालेभाज्या आधी संपवते. ह्याचं कारण असं आहे की पालेभाज्या लवकर खराब होतात आणि पालेभाज्या जास्त पेरिशेबल असतात फळभाज्यांपेक्षा. आणि मग जसा जसा आठवडा पुढे सरकेल तसं मग कडधान्य आणि भाज्या, फळभाज्या अशी कॉम्बिनेशन्स करावी. आता तुम्हाला इतकं 15 मिनिटात सामान घरी येईल असे ॲप्स उपलब्ध आहेत. इन्स्टामार्ट आहे, ब्लिंकिट आहे, तुम्ही कितीतरी ॲमेझॉन आहे, तुम्ही कितीतरी ठिकाणाहून मागवू शकता आणि ते तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घेऊन घरातलं सामान भरलं पाहिजे की मला आत्ता नेमकी कशाची आवश्यकता आहे आणि मी ते सामान किती दिवसात संपवणार आहे. असं मी म्हटलं की नारळ पेरिशेबल असतो, आपण खोवून तो फ्रीजरला ठेवतो, पण फ्रीजरमध्ये पण आपण ज्या गोष्टी ठेवल्या आहेत त्याही पेरिशेबल आहेतच. त्यामुळे त्यांनाही वेळ प्रसंग बघून ते बाहेर काढणं, ते वापरून टाकणं किंवा ते टाकून देणं हे केलं पाहिजे. म्हणजे पूर्वी फार चालत आलेल्या वाण्यांच्या वह्या असायच्या आणि त्या वाण्यांच्या वह्यांमध्ये प्रत्येक घटक लिहिलेला असायचा अजून, आणि ती वही तुम्ही टॅली करायला पाहिजे. अशा प्रत्येकाची एक यादी करून अंदाजाने आपल्याला मागवायला लागतं. काय काय लोक कट कॉपी पेस्ट केल्यासारखं यादी लिहितात आणि ते सतत सामान येत राहतं आणि मग खराब होतं. पूर्वी पितळेचे होते, पण पितळ वापरणं आता प्रॅक्टिकल नाहीये. जनरली कोरड्या पदार्थांसाठी स्टील आणि काच हे दोन उत्तम पर्याय आहेत आणि ते वापरावेत असं मला वाटतं. प्लास्टिकपेक्षा स्टील आणि काच ह्याचा स्वयंपाकघरात जास्तीत जास्त वापर करावा. नमस्कार, मी सायली राज्याध्यक्ष. आरपार किचन कथेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण दिनेश खूप इंटरेस्टिंग विषय, माझ्या मते खूप इंटरेस्टिंग विषयावर आज बोलणार आहोत आपण, आणि तो आहे भाज्या आणि घरातलं किराणा सामान. हे कसं मागवावं, किती मागवावं आणि ते कसं ठेवावं किंवा त्याची व्यवस्था कशी करावी. तर आजही आपण दोन समांतर ह्याच्यावर बोलू शकतो, कारण तू रेस्टॉरंटमध्ये काम केलेलं आहेस, तू ताजमध्ये अनेक वर्ष होतास. तर घरातलं भाज्या, फळं आणि किराणा सामान आणण्याचं प्रमाण आणि रेस्टॉरंटमधलं यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण रोजचा तुमचा राबता इतका असतो लोकांचा आणि इतके लोक येत असतात. शिवाय तुमचा मेन्यू ठरलेला असतो, वीकली मेन्यू काय असेल त्यानुसार तुम्ही मागवत असाल. घरात तसं नसतं. घरात जनरली आपण ऐन वेळेला ठरवतो की मला आत्ता काय करायचं. फार तर फार आपण उद्या सकाळी काय भाजी करायचे, डबे असतील तर ठरवतो, पण लॉंग टर्म प्लॅनिंग क्वचित असतं घरामध्ये. पण रेस्टॉरंटमध्ये तसं नसतं. रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला लॉंग टर्म प्लॅनिंग करायला लागतं की या आठवड्याचा आमचा हा ठरलेला मेन्यू आहे, तर त्याच्यासाठी काय आम्हाला घटक पदार्थ लागणार आहेत आणि आम्ही ते कसे मागणार आहोत आणि कसे मागवणार आहोत आणि आम्ही त्याची व्यवस्था कशी करणार आहोत. तर आधी तू आम्हाला सांग की रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कसा ठरवला जातो आणि त्यासाठीचे घटक पदार्थ तुम्ही कसे मागवता. रेस्टॉरंटमध्ये मेन्यू ठरवताना प्रथमतः 3 प्रकारात असतो. एक बँक्वेटसाठीचा असतो, जो प्रत्येक जण येतो तो आपापल्या आवडीनिवडीनुसार मेन्यू ठरवतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये आमचा काही हस्तक्षेप नसतो. त्याच्यानंतर असतो तो आला कार्टचा मेन्यू, म्हणजे जे मेन्यू कार्ड प्रिंटेड असतं त्यानुसार आम्हाला त्या गोष्टी, त्याचं सामान सगळं ठेवायला लागतं. आणि तिसरा असतो तो सायक्लिक मेन्यू असतो, जो बुफेसाठी वापरला जातो. त्या 3 प्रकारांसाठीचा जो ओव्हरऑल जे प्लॅनिंग असतं त्याच्यामध्ये आम्हाला रोजच्या रोज भाजी मागवायला लागते. फक्त रविवारी भाजी येत नाही, त्यामुळे शुक्रवारी डबल इंडेंट म्हणतो आम्ही, इंडेंट म्हणतो त्याला. ते इंडेंट करणं शुक्रवारी डबल इंडेंट करायला लागतं, जेणेकरून शनिवार आणि रविवारची भाजी येते. बाकी सर्व दिवस रोज सगळा पुरवठा होतो. जे 5 स्टारचं किंवा मोठ्या रेस्टॉरंट्सचं जे प्लॅनिंग असतं ते 2 प्रकारात असतं. एक ॲक्च्युअल यूज आणि एक रिझर्व, म्हणजे स्टॉकमध्ये असतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर ते आला दिवस करता येत नाही. त्यामुळे काही रिझर्वमध्ये गोष्टी असतात, जसं ग्रेव्हीज असतील, सॉसेस असतील, काही डिप्स असतील, तर ती बनवून ठेवलेल्या असतात. काही पेस्ट असतात, काही मिक्सचर्स असतात, तर ती आधी बनवून ठेवलेली असतात आणि ती आम्ही काय म्हणतो ना, त्याची जी इन्व्हेंटरी लेवल असते ती मेंटेन करत राहतो. ओव्हरऑल कन्झम्पशनचा अंदाज असतो की आपल्याला साधारणतः मखनी ग्रेव्ही केली आहे तर ती किती दिवस चालते, 2 दिवस चालते का 3 दिवस चालते, त्याप्रमाणे. किंवा एखादे राजमा आहे, छोले भिजवून समजा आपल्याला छोले मसाला किंवा चना मसाला करायचा आहे, तर त्याचं कन्झम्पशन असतं, त्यानुसार
त्याचं प्लॅनिंग केलं जातं. आणि ते समजा लवकर संपलं, काही कारणास्तव रेस्टॉरंट्स बिझी झाली किंवा कन्झम्पशन वाढलं, तर ते इमिडिएट बेसिसवरती लगेचच्या लगेच करायला लागतं. जसं मी म्हटलं तसं हा तयार पदार्थांचा स्टॉक झाला. जसं ग्रेव्हीज आहेत, सॉसेस आहेत, डिप्स आहेत, काही तयार केलेली मिक्सचर्स आहेत, पेस्ट आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त भाज्यांचा सुद्धा स्टॉक असतो, कारण का डेली बेसिसवरती भाज्यांचं कन्झम्पशन जरी असलं तरी त्या डेली बेसिसवरती अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे आम्ही एक दिवस पुढे चालतो. म्हणजे उद्याच्या भाज्या आज येतात तुमच्याकडे? उद्याच्या भाज्या आज येतात आणि आजच्या भाज्यांचं अर्धी तयारी आधी झालेली असते. बरोबर. आणि आजच्या अर्धी तयारी आज होते. बरोबर. आणि आजची म्हणजे संध्याकाळची तयारी असेल तर ती दुपारी आलेल्या भाज्यांपासून होते आणि थोडी तयारी उद्या सकाळी केली जाते. त्यामुळे एक दिवस मध्ये ठेवून भाज्यांचं पूर्ण प्लॅनिंग केलं जातं, कारण का त्याच्यामध्ये प्रोसेसिंग आलं, चॉपिंग आलं, पेस्ट करायच्या असतील, निवडानिवडी असेल, तर या गोष्टींसाठी 2 प्रकार असतील किंवा तुम्हाला स्टीम करायच्या असतील किंवा काही मिक्सर्स बनवायचे असतील तर. आणि दोन्हीमध्ये म्हणजे तयारमध्ये आणि म्हणजे कच्च्या भाज्या किंवा कच्चे फ्रुट्स किंवा काही गोष्टी त्याचं कच्च्याचा पण स्टॉक असतो आमच्याकडे, कारण का कधी काय बिझी होईल, रेस्टॉरंट्स कधी फुल होतील त्याचा अंदाज नसतो आणि आपण नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे जी इन्व्हेंटरी आम्ही ऑर्डर करतो ती एक दिवसाच्या पुढे चालल्यामुळे आपल्या हातात किती आहे आणि आपल्याला किती लागणार आहे उद्या त्याच्याप्रमाणे कमी मिन मॅक्स म्हणतो आम्ही त्याला, की मिनिमम आणि मॅक्झिमम किती लागणार आहे त्याच्या हिशोबाने एक ऑर्डर आपण ठरवलेली असते. सीझन पण असतील की काही याला सीझन असतात, काही स्लॅक असतो सीझन. आता ही इन्व्हेंटरी तू जी म्हणालास ते घरातल्या सुद्धा इन्व्हेंटरी असतेच ही घरात. घरात आपण जनरली फ्रीजमध्ये जे लोक रोज स्वयंपाक करतात घरी, कारण आता बरीचशी कुटुंब महानगरांमध्ये अशी आहेत की ती डबे मागवतात किंवा ते हेल्दी ऑप्शन्स निवडून सॅलड्स मागवतात घरी, रोज घरी स्वयंपाक करत नाहीत किंवा फ्रोझन फूड आणून ते गरम करून खातात किंवा स्विगी झोमॅटो आहेच, आपण त्याच्यावर बोललो आहोत. तर अशा प्रकारचे असतात. पण जे लोक घरी रोज स्वयंपाक करतात तर त्यांनी फ्रीजमध्ये काय काय ठेवावं ह्याचं एक माझं गणित आहे, किंवा घरी काय काय भाज्या असाव्यात. कांदा बटाटा हा घरातला खूप महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे कांदे टिकतात पण बटाटेही टिकतात. म्हणजे कांदे आणि बटाटे हे काही, बटाट्याचं थोडं कमी असतं शेल्फ लाईफ कांद्यापेक्षा, पण कांदा बटाटा टिकणारी गोष्ट आहे. त्यामुळे घरात नेहमी निदान 4 माणसांचं कुटुंब असलं तुमचं तर घरात नेहमी 1 ते 2 किलो कांदे असले पाहिजेत, 1 किलो बटाटे असले पाहिजेत, 1 किलो टोमॅटो असले पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला जो ताजा मसाला रोज लागतो, म्हणजे आलं असेल, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना, त्याच्यानंतर कढीपत्ता, लिंबू, ह्या गोष्टी आपल्या रोजच्या स्वयंपाकात आपण वापरतो. त्याशिवाय ओला नारळ पण बऱ्याच घरांमध्ये वापरला जातो. ओला नारळ हा पेरिशेबल आहे, त्यामुळे भाज्यांबरोबर त्याला मी धरला आहे, पण तोही तुम्ही खोवून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही फळभाज्या टिकतात. म्हणजे तुम्हाला जर आठवड्याचं प्लॅनिंग करायचं असेल आणि तुम्ही जर आठवड्यातनं एकदा खरेदी करणार असाल, कारण तुम्ही कामात असता, एरवी बिझी असता, तर तुम्ही शनिवार किंवा रविवारी जर खरेदी करणार असाल तर काही पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी किंवा चंदन बटवा किंवा सरसोच्या सीझनमध्ये सरसो असेल किंवा इतर भाज्या ज्या पालेभाज्या आपण वापरतो, करडई असेल किंवा चवळी असेल, लाल माठ असेल, तर यातल्या कुठल्याही 2 किंवा 3 भाज्या आठवड्याला असाव्यात असं मला वाटतं. आणि फळभाज्या मग फ्लॉवर आहे, कोबी आहे, तोंडली, वांगी, नंतर गाजरं, कोशिंबिरीला गाजरं, काकडी आपण वापरतो किंवा कच्चं खायला वापरतो, आणि त्याच्याबरोबर फ्लॉवर आहे, ह्या गोष्टी असतात. तर मी जनरली असं करते की जेव्हा माझ्याकडे भाजी येते तेव्हा ती पालेभाजी सगळी निवडून ठेवतो आम्ही आधी. कोथिंबीर असेल, पुदिना असेल, पालक, मेथी काय असेल ते, आणि ते डब्यांमध्ये भरून ठेवतो. जनरली मी त्याच्यासाठी स्टीलचे डबे वापरते किंवा काचेचे कंटेनर्स वापरते. आणि फळभाज्या पण फळभाज्या मात्र धुवून सुकवून मग ठेवतो आम्ही फ्रीजमध्ये, म्हणजे फ्रीजमधून डायरेक्टली काढून खाता येतं. गाजर, काकडी अगदी भूक लागली पटकीने काढून खाल्लं तरी ती धुवून पुसून ठेवलेली असते. तर प्लॅनिंग करताना जेव्हा भाज्या करायचं प्लॅनिंग येतं तेव्हा शक्यतो मी पालेभाज्या आधी संपवते. ह्याचं कारण असं आहे की पालेभाज्या लवकर खराब होतात आणि पालेभाज्या जास्त पेरिशेबल असतात फळभाज्यांपेक्षा. फ्लॉवर आठवडाभर पण टिकू शकतो फ्रीजमध्ये, गाजर, काकडी टिकू शकतं, वांगी टिकू शकतात, पण फ्लॉवरचं तसं नाही आहे. पालेभाज्यांचं तसं नाही आहे. म्हणून जनरली प्लॅनिंग करताना असं करावं की आधी पालेभाज्या संपवता येतील, मग भलेही ते पालेभाजी तुम्ही डाळीत घालून खा, त्याचे पराठे करा, त्याची नुसती परतून भाजी करा, पीठ लावून भाजी करा, अनेक प्रकारांनी आपण पालेभाजी वापरतो तशी तुम्ही वापरू शकता. आणि मग
जसा जसा आठवडा पुढे सरकेल तसं मग कडधान्य आणि भाज्या, फळभाज्या अशी कॉम्बिनेशन्स करावीत. म्हणजे सगळं खाल्लं पण जातं, की आपण आयडियली तर रोज एक पालेभाजी, एक फळभाजी, एक कडधान्य, एक डाळ असं खायला पाहिजे. पण रोज मुंबईसारख्या महानगरांमध्ये रोज ते शक्य नाही, पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये. तर आपण थोडं असं प्लॅनिंग करू शकतो की आधी पालेभाज्या खायच्या, मग नंतर कडधान्य आणि फळभाज्यांकडे यायचं. तुम्ही हॉटेलमध्ये जेव्हा मेन्यू ठरवता तेव्हा त्यात कसं प्रमाण असतं? म्हणजे पालेभाज्या किंवा कडधान्य किंवा असं काही तुम्ही विचारात घेता का? ॲज सच मी म्हटलं तसं की मेन्यू फिक्स असतो आणि त्याच्यात समाविष्ट केलेल्या असतात सगळ्या गोष्टी. म्हणजे जसं म्हटलं तसं चौकस आहार जो आपण म्हणतो त्यातले सगळे कंपोनंट. बरं, मेन्यू मी म्हटलं तसं ठरलेला असतो. फक्त बँक्वेटचा जो मेन्यू असतो तो त्या दिवशीनुसार ठरतो. बाकी सगळा जो मेन्यू असतो तो त्याची तयारी पूर्ण हातात असते. चौरस आहार आपल्या मेनूवरती असावा या दृष्टीने. आणि त्याच्यात परत म्हटलं तसं की रिजनल म्हणजे आपले प्रादेशिक पदार्थ आणि इंटरनॅशनल च्या हिशोबाने भाजीचं पूर्ण जी असते ती इन्व्हेंटरी मेंटेन केली जाते. एका हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण केलं जातं, त्यानुसार लागणाऱ्या सगळ्या भाज्या आणि त्याच्यामध्ये लागणारे सगळे घटक पदार्थ हे मागवले जातात. त्याच्यामध्ये हर्ब्स आले, त्याच्यामध्ये फ्रूट्स आले, त्याच्यामध्ये पालेभाज्या आल्या. जनरली आपण जर जेवढ्या पालेभाज्या घरी करतो तेवढ्या शक्य नाही. 5 स्टारला किंवा पालक मेथी जास्त प्रमाणात आणि दिल म्हणून आपण शेपू वापरतो. पण बाकी ज्या बागच्या आहेत त्या भरपूर प्रमाणात भाज्या येतात, कारण का सकाळी ब्रेकफास्टचं भाज्यांचं सिलेक्शन वेगळं असतं, दुपारच्या लंचचं वेगळं असतं आणि डिनरचं वेगळं असतं. रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे भाज्यांचा सगळा स्टॉक आपल्याकडे असतो. फक्त एकच काळजी घेतली जाते की जास्त प्रमाणात भाज्या मागवून त्याची नासाडी होणार नाही. आणि त्यानुसार जो शेफ असतो, जो त्याला कॉमिसरीचा शेफ म्हणतात, तर त्याची जबाबदारी असते की ती हवी तेवढी आवश्यक असलेली आणि त्यापेक्षा थोडीशी अधिक भाजी प्रत्येक वेळेला उपलब्ध असली पाहिजे. पण अति खूप भाज्या मागवून त्या सडल्या किंवा खराब झाल्या तर कॉस्ट खूप नुकसान येते आणि त्याचा म्हणजे दोन्ही दृष्टीने आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि एखाद्या वस्तूचा नाश होणं चुकीचं आहे. तर त्याचा जो म्हटलं तसं कंपोजिशन ॲज सच असं नसतं, कारण का घटक एवढे असतात की सगळंच असतं. एखाद्या पूर्ण चौरस आहार एखाद्या व्यक्तीला सर्व करण्यासाठी पालेभाज्या असतात, म्हणजे बेबी स्पिनॅच पासून स्प्राउट्स पासून ते सगळं बुफे सॅलड बुफेमध्ये असतं. मेन कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कॉन्टिनेंटल मेनू असेल तर त्यानुसार भाज्या असतात, इंडियन असेल तर त्यानुसार भाज्या असतात, चायनीज असतील, एशियन फूड असेल तर पाकचॉय जास्त वापरला जातो, स्प्रिंग अनियन जास्त वापरला जातो. त्या पद्धतीने सगळ्याच प्रकारच्या भाज्या ॲट अ टाइम हॉटेलमध्ये असतात आणि त्या बुफेवरती म्हणा किंवा अलाकाटच्या तयारीमध्ये, अलाकाट म्हणजे ज्याप्रमाणे आपण मेनू कार्ड बघतो आणि ऑर्डर करतो त्याला अलाकाट म्हणतात. तर ते अलाकाटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सर्वच भाज्या तुम्ही एक बुफेची राऊंड मारलीत तर तुम्हाला जवळजवळ एक 25 ते 30 भाज्या सहज आढळून येतील. काही सॅलड्स मध्ये असतील, काही तुमच्या मेन कोर्स मध्ये असतील, काही सूप मध्ये असतील, काही स्टार्टर्स मध्ये असतील, काही बेस म्हणून वापरला जातात, प्युरे वापरतात, टॉस केलेले असतात. त्यामुळे असं ठरवून की आज मटकी, मेथी आणि भोपळी मिरची असं वापरलं जात नाही. पण मेन्यूमध्ये आम्ही लक्ष देतो की त्याच्यामध्ये सॅलड बार पूर्ण भरलेला असेल, त्याच्यामध्ये 15 भाज्या असतात, स्प्राउट्स असतात, लिफी व्हेजिटेबल असतात, लेट्यूसचे 4-5 प्रकार असतात. तर त्या पद्धतीने तो एक प्रकार झाला. मेन कोर्समध्ये वेगळा, जे कॉन्टिनेंटल असेल त्याचा बेस म्हणून वेगळा वापरतात, साईडला वेगळा वापरतात, पोटॅटोचा भरपूर वापर करतात. त्यामुळे माझ्या मते एका बुफेवरती तुम्हाला म्हणजे 35-40 प्रकारच्या व्हेजिटेरियन ऑप्शन्स भाज्या उपलब्ध असतात. आता आपण हे जे बोलतो आहोत तर इतकं मजेशीर आहे की घरातलं आपलं यासाठीचं नियोजन आणि रेस्टॉरंटमधलं हे पूर्णपणे वेगळं आहे. कारण घरात आपला नेहमीचा आपण जे घरी जेवत आलेलो आहोत लहानपणापासून असे पदार्थ जनरली होत असतात. म्हणजे त्यातही आता आपण बरेचसे ग्लोबल व्हायचा प्रयत्न करतोय, आपण बरेचसे इतर पदार्थही खात असतो आणि इतर पदार्थही करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याच घरातलं बोलायचं झाल्यास माझी मोठी मुलगी जी आहे सावनी, ती उत्तम स्वयंपाक करते आणि ती भारतीय पदार्थ तर करतेच, पण ती इथिओपियन करते, ती कधी मिडल ईस्टचे पदार्थ करते, कधी ती कॉन्टिनेंटल काहीतरी करते, कधी ती साऊथ ईस्ट एशियन काहीतरी करते. तर हे पदार्थ पण होत असतात. त्यामुळे आमच्या घरात याही भाज्या तू आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याही येत असतात. कांद्याची पात दोन्ही ह्यांनी करू शकतो आपण. कोशिंबीरही कांद्याच्या पातीची होते आणि ती बऱ्याच साऊथ ईस्ट एशियन सगळ्या पदार्थांमध्ये कांद्याची पात वापरली जाते, त्यामुळे कांद्याची पात असतेच.
पण घरचा मेन्यू आपण जेव्हा प्लॅन करतो, म्हणजे ह्यातल्या काही संध्याकाळी सोडल्या की संध्याकाळच्या वेळेला असं काही वेगळं केलं जातं, पण जनरली सगळ्यांचे डबे असतात सकाळच्या वेळेला, त्यामुळे घरात जसं भाज्या असल्या पाहिजेत तसं काही प्रमाणात फळंही घरात असली पाहिजेत. त्यात अर्थात मोसमी फळं आली, सीझनल फ्रूट्स आपण ज्याला म्हणतो तशी मोसमी फळं आली. आता आंब्याचा सीझन आहे सध्या, तर आंबा आहे. पण जे फळ असेल आणि जे फळ तुम्ही अख्खं नेऊ शकता बरोबर, अशी काही फळं घरात असली पाहिजेत. केळी आहे, सफरचंद आहे, संत्र आहे, ही अख्खीच्या अख्खी फळं तुम्ही ऑफिसमध्ये जाताना नेऊ शकता आणि खाऊ शकता. आणि खाणं चांगलं आहे, एक फळ कधी दिवसातनं खाल्लेलं उत्तमच आहे. तर हे तर घरात आपण ठेवलेच पाहिजेत अशी फळं. आता जेव्हा आपण घरातली ही व्यवस्था करतो आहोत, घरात काय आपण मेन्यू ठरवून ठेवत नाही, जसा तुमचा एक ठरलेला मेन्यू असतो. तर घरातल्या जेवणांमध्ये जसं मी म्हटलं तसं की एखादी पालेभाजी, एखादी फळभाजी, एखादं कडधान्य आणि एखादी डाळ, असं 2-3 जेवणांमध्ये जर आपण जर ते म्हणजे त्याचा अंतर्भाव करायचा, समावेश करायचा जर प्रयत्न केला तर उत्तमच आहे. किराणा सामानाच्या बाबतीत मला अगदी हे जाणून घ्यायला खूप आवडणार आहे की रेस्टॉरंटमध्ये तुम्ही किराणा जेव्हा मागवता तेव्हा त्यात कुठला किराणा, म्हणजे तुम्ही काय मागवता आणि त्याचं प्रमाण काय असतं? रेस्टॉरंटमधला जो किराणा असतो त्याला स्टोअर्स असं नाव म्हणतो आम्ही. त्याला मोठी स्टोअर रूम असते आणि 2 पद्धतीत केला जातो तो. एक मेन स्टोअर आणि त्या किचनचं स्टोअर. तर मेन स्टोअरमधनं सामान किचनच्या स्टोअरमध्ये येतं आणि किचनच्या स्टोअरमधनं ते वापरात येतं. म्हणजे मेन स्टोअरमधनं आलेलं सगळं वापरलं जात नाही. तर किचनच्या स्टोअरमध्ये जशी रिक्वायरमेंट असते तेवढी इन्व्हेंटरी लेवल मेंटेन केलेली असते. म्हणजे समजा आपण आता इंडियन घेतलं तर मला केव्हाही माझ्या किचनच्या स्टोअरमध्ये अमुक नंबरचे छोलेची पाकिटं पाहिजेत, तर त्या पद्धतीने ती इन्व्हेंटरी मेंटेन केली जाते आणि त्याच्यातून ते वापरलं जातं. म्हणजे कारण का सगळं सेट असतं बरोबर. फक्त सायक्लिक मेन्यू मध्ये जे असतं ते त्याचा फक्त बदल करायला लागतो. नाही की छोले संपलेत आता उद्या छोले नाही होऊ शकत, उद्या राजमा करायचा आहे असं नाही. ठराविक म्हणजे आमच्याकडे लिस्ट असते, आमची एक वही असते ज्याच्यात दुपारी 3 वाजता प्रत्येक डिपार्टमेंटचा शेफ, ज्या किचनचा शेफ असतो तो त्या स्टोअरमध्ये जातो आणि आपली रिक्वायरमेंट लिहितो मेन्यूनुसार आणि रिक्वायरमेंटनुसार. आणि मग ती 3 वाजता तो बसून कम्प्युटरवरती बसून इंडेंट टाकतो. ते परचेसमध्ये जातं, म्हणजे माझ्याकडे येतं, म्हणजे हे नाही HOD कडे जातं, हेड शेफकडे जातं आणि तो अप्रूव्ह करतो ते इंडेंट. त्याच्यातलं समजा त्याला वाटलं की आवाजावी मागवलंय काही तर ते कट करतो, तो त्याला ते अधिकार असतात, ते कट करतो आणि मग ते परचेस स्टोअरमध्ये जातं परचेस थ्रू. आणि मग स्टोअरमधनं ते इश्यू केलं जातं दुसऱ्या दिवशी 9 वाजता. मग ते 9 वाजता येतं, 10 वाजता स्टोअरमध्ये लागतं. मग प्रत्येकजण आपापलं सामानासाठी सामान वापरतं, भिजवायचं असेल, म्हणजे शिजवायचं असेल, वापरायचं असेल तर. आणि मग परत 3 वाजता ते सगळं वापरलेलं असतं सामान, तेव्हा परत इन्व्हेंटरी घेतली जाते. की समजा काय काय वेळेला असं असतं की छोले नाही संपलेत जास्त, तर मग भिजवायची गरज नसेल, तर समजा 5 छोले रोज लागतात आणि आपल्याकडे 4च आहेत तर 1च मागवलं, किंवा 5च्या 5 पाकिट आहेत तर नाही मागवले छोले त्या दिवशी. तर त्या पद्धतीने ते काम केलं जातं. स्टोअर बऱ्यापैकी मोठं असतं आणि जवळजवळ एका किचनच्या स्टोअरमध्ये जवळजवळ 450 आयटम असतात. म्हणजे ड्राय स्वरूपातले. म्हणजे एक कॉफी शॉपचं किचन तुम्ही जर घेतलं तर त्याच्यामध्ये मल्टी क्विझिनचे सगळेच, म्हणजे चायनीजचे पण सॉसेस पाहिजेत, कॉन्टिनेंटल वेस्टर्न क्विझिनचे पण पाहिजेत, आपले मसाले पण पाहिजेत, आपल्या पेस्ट पण पाहिजेत, अशा पद्धतीतलं सगळं. परत धान्य जी असतात ती म्हणजे प्रत्येकाचा राईस वेगळा असतो. थाय असेल तर जास्मिन राईस असेल, आपला असेल तर बासमती राईस असेल, तिकडे असेल तर रिझोटो असेल. तर अशा पद्धतीने भरपूर इन्व्हेंटरी मेंटेन होते आणि त्यानुसार ती केली जाते. फक्त एकच काळजी जी घ्यावी लागते आपल्याला ती की भरपूर प्रमाणात सामान मागवून म्हणजे ते वापरलं गेलं पाहिजे. कारण का ते काय होतं, आपल्याकडे आलं की त्याची कॉस्ट पण आपल्याकडे येते. म्हणजे एक कॉस्ट फॅक्टर आपण घरातही तो मेंटेन करतोच, पण इथे कसं की आपल्या एकदा स्टोअरमध्ये आलं की ती आपल्याला कॉस्ट लागू होते आणि मध्ये फार कठीण जातं की ते सामान संपवावं लागतं आणि प्रत्येक दिवशी सेम कन्झम्पशन होईल असं नाही. मग ते प्रोलॉंग होतं वापरणं आणि त्याच्यामध्ये खराबी होण्याची शक्यता असते. आता घरातला किराणा जेव्हा आपण मागवतो तेव्हा 4 जणांच्या कुटुंबाला मी म्हणते, कारण जनरली हल्ली न्यूक्लिअर कुटुंब असतात, विभक्त कुटुंब असतात, तर 4 जणांच्या कुटुंबाला काय काय पदार्थ असावेत. मी एक सविस्तर पोस्ट ह्याच्यावर लिहिली होती, तर मी त्याच्यातलं थोडं सांगू इच्छिते की घरामध्ये आपल्या तांदूळ मस्ट आहेत,
त्यात बासमती तांदूळ कधीतरी पुलावासाठी आणि इतर मसाले भातासाठी वगैरे. एक रोजचा वापरायचा तांदूळ, ज्यात तुम्ही जो काही भात करत असाल रोज तो तांदूळ. त्याच्यानंतर तुम्ही डाळी, तूर डाळ आपण रोज वापरतो महाराष्ट्रीयन जेवणात, तर तूर डाळ असतेच, पण त्या व्यतिरिक्त मूग डाळ आहे, मसूर डाळ आहे, त्याच्यानंतर चणा डाळ आहे, ह्या डाळी, उडीद डाळ आहे, या डाळी आपल्या घरी असतात. उडीद डाळ मेनली आपण इडली डोसे करतो तेव्हा वापरतो. उडदाची डाळ आपण डाळ या स्वरूपात फार कमीदा खातो, मग काही मिश्र डाळी केल्या तरच, आपण पंचमेय डाळ केली किंवा उडदाचं घुटं केलं तरच आपण वापरतो, नाहीतर आपण जनरली ह्या डाळी या दाक्षिणात्य पदार्थांसाठी आणि फोडणीसाठी वापरतो. उडदाची डाळ खमंग फोडणीसाठी मस्त लागते, उपमा किंवा खूपच छान लागते. हां, वेगळं हे करायचं असेल तुम्हाला तर हे आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपले जे रोजचे नाश्त्याचे पदार्थ आहेत, म्हणजे पोहे, उपमा आहे, कधी साबुदाणा खिचडी आहे, यासाठी लागणारे घटक पदार्थ घरात असावेत. साबुदाणा आहे, पोहे आहेत, त्याच्यानंतर रवा लागतो आपल्याला, त्या गोष्टी असल्या पाहिजेत. चिंच हा एक महत्त्वाचा आहे, कारण आपण खूप याच्यात चिंचेचा कोळ घालतो, त्यामुळे चिंच असली पाहिजे घरात. गूळ त्याच्याबरोबर असलाच पाहिजे, गोड पदार्थांनाही लागतो आणि चिंच गुळाचे पदार्थ आपण करतो त्यालाही लागतं. त्याशिवाय साखर, चहा हे तर असलेच पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याकडे जे आहे ते मिरच्या, सुक्या मिरच्या आपण फोडणीला घालतो आणि ह्याच्यात वाटणांमध्ये आपण सुक्या मिरच्या वापरतो, त्यामुळे सुक्या मिरच्या रंगासाठीच्या एक पाहिजेत आणि एक तिखटासाठीच्या एक पाहिजेत. पांडी मिरची तिखटाला बरेचदा वापरली जातात, गुंटूर मिरची, पांडी मिरची किंवा बेडगी मिरची, काश्मीरी लाल मिरची ही रंगासाठी वापरली जाते, ती असली पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये इतर जे काय याचे प्रकार आहेत, म्हणजे इतर कडधान्य असली पाहिजेत, कारण उसळी आपण खातो, महाराष्ट्रीयन लोक उसळी खातात. मटकी आहे, मूग आहे, त्याच्यानंतर चणे आहेत, हरभरे ज्याला म्हणतो आपण. छोले राजमा तर आपल्या स्वयंपाकघरात आता असतोच असतो, म्हणजे तेही आपण करतो. चवळी आहे, बारीक असते, मोठी असते. अळसांदे ज्याला म्हणतात, गोव्याकडची चवळी लाल रंगाची असते, ती असते. तर या प्रकारची सगळी कडधान्य आपल्या स्वयंपाकघरात हवीत. आणि या सगळ्या कडधान्यांचा आणि भाज्यांचा वापर करून आपण एक चौरस आहार रोज करू शकतो. आता जिथे घरं लहान आहेत, जिथे महानगरांमध्ये आपण राहतो आणि घरं लहान आहेत, तिथे सामान मागवताना जसं तू म्हणालास तसंच की काहीही वाया जाता कामा नये, कीड लागता कामा नये कशाला, अशाच प्रमाणात सामान मागवलं गेलं पाहिजे. याचं कारण असं आहे की आता तुम्हाला इतकं 15 मिनिटात सामान घरी येईल असे ॲप्स उपलब्ध आहेत. इन्स्टामार्ट आहे, ब्लिंकिट आहे, तुम्ही कितीतरी ॲमेझॉन आहे, तुम्ही कितीतरी ठिकाणाहून मागवू शकता आणि ते तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घेऊन घरातलं सामान भरलं पाहिजे की मला आत्ता नेमकी कशाची आवश्यकता आहे आणि मी ते सामान किती दिवसात संपवणार आहे आणि मग मला खरंच तितकं मागवायची गरज आहे का, हे लक्षात घेऊन आपण सामान मागवलं पाहिजे. नाहीतर मग अशी वेळ येते की कधी कधी मला घरी आता सांगावं लागतं की कडधान्य खूप झाली आहेत, आता काहीच मागवायचं नाही, हे संपेपर्यंत काही मागवायचं नाही, जे तुम्ही पण करत असाल असं मला वाटतं. एक मुख्य मुद्दा मला असं इथे अधोरेखित करायचा वाटतो की बऱ्याच लोकांना आपल्या मंथली कन्झम्पशनचा अंदाज नसतो की मला तांदूळ 5 किलो लागतायत का, मला म्हणजे तो मोठा डबा आहे त्याच्यात भरत राहायचं आणि मग भरतच राहायचं त्याला, म्हणजे मला 3-4 लोकांची फॅमिली आहे, कोणाला भात आवडतो, जास्त लागतो, अगेन त्यांचा जो ओरिजिन आहे, साऊथ इंडियन असतील, कोकणातले असतील तर भात जास्त खातात, नाहीतर कमी खातात लोक. तर त्याप्रमाणे आपल्याला एक आराखडा आखला पाहिजे. म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की अनेक जे पूर्वी पार चालत आलेले वाण्यांच्या वह्या असायच्या आणि त्या वाण्यांच्या वह्यांमध्ये प्रत्येक घटक लिहिलेला असायचा, आणि ती वही तुम्ही टॅली करायला पाहिजे की साधारणतः आपल्याला किती, तर अर्धा किलो मूग म्हणजे वाटी वाटी भिजवले तर 4 वेळा होत आहेत, तर 4 वेळा आठवड्यातून मूगच करायचे आहेत का पाव किलो मूग मागवायचे आहेत, अशा प्रत्येकाची एक यादी करून अंदाजाने आपल्याला मागवायला लागतं. काही पाहुणे आले, काही झालं तर आपलं ते लवकर संपेल. पण सतत एकच काय काय लोक कट कॉपी पेस्ट केल्यासारखं यादी लिहितात आणि ते सतत सामान येत राहतं आणि मग खराब होतं. आजकालच्या माझ्या अजून एक ऑब्झर्वेशन आहे की लोक बऱ्याच मोठ्या मोठ्या मॉलला जातात आणि महागातली वस्तू घेऊन येतात आणि त्या ऑफरमध्ये असतात किंवा भाजीवाला स्वस्त देतो, मोठी पॅकेट्स असतात, एकावर एक फ्री असतं किंवा अशा पद्धतीत घेऊन येतात. डाळी मोठमोठ्या 2 पॅकेट्स आणून करणार काय, एका माणसाला एका वेळेला 30 ग्रॅम डाळ लागते. त्यामुळे तर 30 ग्रॅम डाळ तुम्ही मोठं पाकिट जर 4 असाल, त्याच्यात एखादं लहान असेल मूल, तर ती 30 ग्रॅम डाळ संपेपर्यंत प्रत्येक म्हणजे खूप दिवस लागतील आणि खराब होण्याचे चान्सेस आहेत. दुसरं असं आहे की लोक जाऊन वेळ नाही म्हणून भरपूर खरेदी करतात
आणि मग तो भाजीवाला भैया मोठी मेथीची भाजी जुडी देतो आणि मग भाजी, मग मेथी मलाई मटर, मग पराठे आणि असं करत 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 5-6 वेळा मेथीचीच भाजी होते. आपण पाहतो ना अनेक ग्रुप्सवर की मी एवढं 1-2 किलो मी हे आणलं होतं, तर माझं हलवा पण करून झालाय, माझे पराठे पण करून झालेत, पुऱ्या पण मग एवढं आणता कशाला, हा प्रश्न आहे ना बेसिक. की मोठी जुडी नाही लागत तर नका आणू, छोटी जुडी आणा. आणि 1-on-1 असेल, फ्री गिफ्ट असतील तर ती पाकिटं तुम्हाला कन्झम्पशन असेल तर नक्कीच घ्या, पण कन्झम्पशन नसेल पण त्या फ्री किंवा डिस्काउंट किंवा जास्त क्वांटिटीच्या त्यामुळे ते घेणं तर ती फार गरजेने म्हणजे चोखंदळपणे घेणं गरजेचं आहे. परत मला असं एक कॅटेगरीली आपल्याला जी यादी करायची ती म्हणजे पिठं, मसाले, कडधान्य, धान्य, भाताचे प्रकार किंवा जे आपण म्हणतोय तसं तेलाचे प्रकार, म्हणजे तेल सुद्धा वेगवेगळी वापरावी असं म्हणतात. तर ते मोठी मोठी स्वस्त मिळते, म्हणजे स्वस्त मिळून ते नंतर तेलाला वाचून 2 लिटर तेल फेकून त्यापेक्षा ते स्वस्त नाही होते, महागच पडलं तुम्हाला. हे लोकांना लक्षात येत नाही. तुमचं कन्झम्पशन असेल तर नक्कीच मोठी मोठी 15 लिटरचा तुम्ही कॅन घ्या, पण नाहीतर 1-1 लिटरच्या पाकिटं म्हणा किंवा 1-1 लिटरच्या बॉटल्स असतात ते सोयीस्कर पडतं, सुटसुटीत असतं ते वापरणं आणि त्यांनी फ्रेशनेस जास्त मेंटेन होतो. आणि मुख्य म्हणजे आता जर घरी येत असेल आपल्या लगेच मागवल्यावर तर हे मग ठेवण्याची गरजच काय घरात. म्हणजे असं होतच नाही आता की आपल्याला कुठली गोष्ट मिळाली नाही. म्हणजे परवा रात्री 10 वाजता माझी मुलगी काहीतरी परदेशी जाणार होती दुसऱ्या दिवशी आणि तिला असं रुमाल हवे होते. रात्री 10ला मागवलेले आले इन्स्टामार्टवरून 15 मिनिटात रुमाल. तर रुमाल ही गोष्ट 15 मिनिटात मिळेल असं आपण कधी विचारही केला नव्हता, पण आता या सगळ्या गोष्टी मिळतात. मी परवा इयरपॉड्स मागवले 8 मिनिटांमध्ये. हा, तर म्हणजे येतात, काही येतंय तर आपण त्याचा हा विचार केला पाहिजे. आणि हे जे तू म्हणालास की वाया जाणं, तर ह्याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्याला पण सवय असते. म्हणजे मला होती एकेकाळी की आपण आता जातो ठिकठिकाणी बघायला, कुर्गला गेलो, खूप मसाले आण, म्हणजे अरे गरम मसाला इतका छान दिसतो, एवढा फ्रेश आहे, मग खूप वेलची पण आण, खूप लवंग पण आण, खूप काळी मिरी पण आण. आणि इथे मुळात महाराष्ट्रीयन जेवणात आपण गरम मसाला खूप वापरत नाही आणि आपण जे मसाले करतो त्यात आपण वापरतो, पण खडे मसाले आपण फार कमी याच्यात वापरतो. तर असं अनेकदा होतं की इकडे गेलोय सांबार पावडर आण, तिकडे गेलोय अच्छा रेशाद मसाला घेऊन येऊया, इकडे गेलोय मालवणी मसालाच घेऊन येऊया. तर असं आपण अनेकदा आणतो आणि न लागणाऱ्या गोष्टी फ्रीजमध्ये खचाखच भरत असतो की हे पण लागणार मला. आणि मग नंतर कधीतरी जेव्हा फ्रीज आवरतो आपण तेव्हा अरे हे आणलं होतं आपण आणि वापरलं नाही. मग मी असं टर्कीहून पण मी असे वेगवेगळ्या फ्लेवरचे चहा, मी ते चहा केलेच नाहीत कधी, कारण तिथे तो मस्त वाटला मला, पण इथे मला त्यातली साखरच दिसायला लागली की अरे हे गोड आहे खूप, तर नको आपण प्यायला. तर हा पण एक विचार ठेवला पाहिजे आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा की ह्याचा मी नक्की वापर करणार आहे का. मला अजून एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते, नमूद करावीशी वाटते की जेव्हा तुम्ही एखादं पॅक्ड म्हणजे प्रोप्रायटरी प्रॉडक्ट घेताय, प्रोप्रायटरी प्रॉडक्ट म्हणजे कंपनीनी जे कंपनीच्या ब्रँडच्या अंडर विकले जाते त्याला प्रोप्रायटरी प्रॉडक्ट म्हणतात. तर ती प्रोप्रायटरी प्रॉडक्ट्स घेताना तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे की तुम्हाला 70% जी एक्सपायरी डेट ची जी डेट आहे त्यातला 70% कालावधी तुम्हाला वापरता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 30%च तो वेळ हे मिळाला पाहिजे, 70% पूर्ण वापरता आला पाहिजे. म्हणजे 1 वर्षाची समजा जर त्याची व्हॅलिडिटी असेल वापरायची, म्हणजे मॅन्युफॅक्चररने 7 महिने वापरता आला पाहिजे. नाही तर मग म्हणजे वाणी म्हणा किंवा हे डिस्काउंटवाले जे ऑफर्स असतात त्याच्यात असं असतं की तुम्ही ऑगस्टमध्ये येता आणि त्याची ऑक्टोबरमध्ये एक्सपायरी असते. तर तसे माल तुम्ही घेऊ नका आणि त्याप्रमाणेच पाकिटं निवडा की तुम्ही पावभाजी किती वेळा बनवताय, महिन्यातून एकदा बनवताय, तर ते एवढं मोठं पाकिट 400 ग्रॅमचं घेण्याचं गरजेचं नाहीये. तुम्ही आठवड्यातून एकदा बनवत असाल, जास्त लोक आहेत किंवा तुम्हाला आवडतच असेल म्हणून तुम्ही सतत करत असाल पावभाजी, तर मोठं पाकिट घेणं गरजेचं आहे. पण एक 100 ग्रॅमचं छोटं पाकिट जे मसाल्याचं येतं बॉक्स, तो तुम्हाला सफिशियंट आहे 2 किंवा 3 वेळा बनवण्यासाठी. हा, म्हणजे जास्त वेळ जातो. त्यामुळे जास्तीत जास्त आपण विचार केला पाहिजे की कन्झम्पशन किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला फिफो म्हणतो आम्ही त्याला, फर्स्ट इन फर्स्ट आउट, की जे पहिलं संपतंय म्हणजे एक्सपायर्ड होतंय किंवा पहिल्यांदा जे आलंय ते पहिलं वापरा. नाही तर लोक नवीन पाकिट वापरतात आणि जुनं खराब होतं, 2 आलेली असतात, मग पटकन कुठेतरी नीट ठेवलेलं नसतं, त्यामुळे जे आहे समोर ते फोडलं जातं, ते वापरलं जातं आणि मग नंतर लक्षात येतं अरे हा फोडलेला पावभाजीचा मसाला होता आणि ते खराब झालं, त्याला टोके पडले. जसं तुम्ही रेस्टॉरंटमध्ये स्टोअर मेंटेन करता तसंच काही प्रमाणात घरी मेंटेन केलं पाहिजे. स्टोअरसाठी भलेही वेगळी जागा नसेल,
पण आपण त्याप्रमाणेच की आपल्याकडे एक्सपायरी डेट्स त्याच्या अधूनमधून चेक केल्या पाहिजेत. त्याचं सामान आपण तसं ठेवलं पाहिजे की जे आधी संपवायचं आहे ते लवकर संपवलं पाहिजे. जसं मी म्हटलं की नारळ पेरिशेबल असतो, आपण खोवून तो फ्रीजरला ठेवतो, पण फ्रीजरमध्ये पण आपण ज्या गोष्टी ठेवल्या आहेत त्याही पेरिशेबल आहेतच. त्यामुळे त्यांनाही वेळप्रसंग बघून त्याला किती दिवस लागलेत, काय आहे, किती दिवस ठेवलेलं आहे, आपण ते बाहेर काढणं, ते वापरून टाकणं किंवा ते टाकून देणं हेही केलं पाहिजे. अनेक लोकांना असं वाटतं की अन्न वाया घालवू नये, आणि जी गोष्ट खरीच आहे, अन्न मुद्दाम वाया घालवूच नये, पण खराब अन्न खाऊ पण नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आहेत की आपण केवळ अन्न फेकून देतो या प्रेशरमुळे आपण काहीतरी खराब खाऊ नये असं मला वाटतं. आणि म्हणजे हेल्थच्या दृष्टीने सुद्धा बघितलं तर आपण जास्त आणलंय म्हणून जास्त केलंय आणि जास्त केलंय म्हणून जास्त खातोय, कारण का ते संपवून टाक, घे एवढासाच भात आहे, घे एवढीशीच भाजी. तर तसं पण करायला नको, कारण का ते आपल्या हेल्थसाठी अति कॅलरी इंटेक सुद्धा वाईट आहे. फक्त तुम्ही जास्त आणलंय त्यामुळे जास्त केलंय त्यामुळे तुम्ही जास्त खाताय हे सुद्धा अयोग्य आहे. मला असं वाटतं की जे तुम्ही सामान आणताय ते स्टोअर करण्यासाठी अतिशय योग्य अशी डबे म्हणा किंवा सामग्री तुमच्याकडे असली पाहिजे, नाहीतर ते चुकीच्या पद्धतीने स्टोअर करून सुद्धा ते पदार्थ खराब होतात. आणि यासाठी योग्य मला वाटतं की स्टीलचे डबे हे उत्तम होते. आपल्याकडे पूर्वी पितळेचे होते, पण पितळ वापरणं आता प्रॅक्टिकल नाहीये. पण स्टीलमध्ये एकतर कुठली प्रक्रिया होत नाही, पदार्थांवर केमिकल रिॲक्शन काही होत नाही, त्यामुळे स्टील वापरलं पाहिजे. कोरड्या पदार्थांना होत नाही, ओले पदार्थ स्टीलमध्ये काय की आमरस वगैरे काळा पडतो स्टीलमध्ये, श्रीखंड काळं आंबट होतं, लवकर फसफसतं. तर स्टील न घेता त्या पदार्थांना वेगळं, पण जनरली कोरड्या पदार्थांसाठी स्टील आणि काच हे दोन उत्तम पर्याय आहेत आणि ते वापरावेत असं मला वाटतं. प्लास्टिकपेक्षा स्टील आणि काच ह्याचा स्वयंपाकघरात जास्तीत जास्त वापर करावा. मसाल्यांचा पण कंपार्टमेंटचा डब्बा येतो, तो वापरून त्याच्यात तुम्हाला एका वेळेला सगळं मसाले एका ठिकाणी मिळतात. तर अशा पद्धतींचा वापर केला पाहिजे की जेणेकरून 25 बाटल्या वापरून धड आपल्याला एका वेळेला काही मिळत नाही जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा. आणि परत म्हणजे आपल्याला हवी तेव्हा दालचिनी मिळाली नाही आणि नंतर एवढी दालचिनी मिळाली ती वापरता येत नाही आणि मग ती खराब होते काही दिवसांनी. तर तसं न करता सुयोग्य पद्धतीने, अतिशय योग्य पद्धतीने त्याची. माझ्याकडे तिखट मिठाचा डबा आहे, तसाच माझा गरम मसाल्याचा डबा आहे. अच्छा. हा, म्हणजे 2 स्टीलचे डबे एकावर एक असतात की तिखट मिठाचा डबा, तिखट मीठ हळद घालतो आपण, तसंच त्याच्यात माझ्याकडे सगळा गरम मसाला अख्खा ठेवलेला असतो. आणि ॲज यू सेड राईटली की प्रत्येक पदार्थाकडे गेलं पाहिजे आपण, की डबे उघडून स्टोअर म्हणजे केल्यानंतर सुद्धा. नाही तर आणलंय आणि काम म्हणजे आपल्याकडे ज्या मावशी येत आहेत किंवा मदतनीस येत आहेत किंवा ज्या पोळी भाजीला येतात तर त्यांना पण ते ट्रेन केलं गेलं पाहिजे की मला संपलं तर सांगा किंवा आधी सांगा किंवा त्याच्यात काही टोके पडले नाहीयेत ना ते उघडा. नाहीतर आपण म्हटलं तसं भरपूर भरून ठेवतो आणि अयोग्य पद्धतीने भरून ठेवतो. म्हणजे काय काय जणांकडे एवढी मोठी वेलचीचा डबा असतो की ते चुकीचं आहे. म्हणजे वेलचीमध्ये आपल्याला असं वाटतं म्हणून आपण आडत जातो की तेच म्हटलं तसं की कधी कधी आता मी गेले कुर्गला तर घेऊन येते असं होतं. किंवा कधी कधी असंही होतं की बरणीत आधीचा काहीतरी पदार्थ उरलेला असतो. म्हणजे चण्याची उसळ केली आहे तर त्यातले अर्धी वाटी चणे उरलेले असतात, त्यात तुम्ही नवीन फोडले तर आधीचे चणे लवकर खराब होणार आहेत आणि ते चणे मग लवकर खराब होणार आहेत. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की आधी तो वापरून टाका, आधी ते भिजवून टाका आणि मग नवीन पाकिट त्यात उघडा. असं करायला हवं. त्याचा क्रम लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हटलं तसं की पहिलं रिकामं केल्याशिवाय दुसरं त्यात भरायचं नाही. आणि परत एकदा म्हटलं तसं की प्रत्येक पदार्थाचा डबा आठवड्यातून तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा उघडून बघा त्याची काय अवस्था आहे किंवा तुम्हाला काय पद्धतीने त्याची मागणी करायची आहे. ती आमच्याकडे एक पद्धत आहे, आम्ही कॅलेंडरच्या बाजूला एक पांढरा पेपर लिहितो आणि त्याच्यावर लिहून ठेवतो काय काय मागवायचं संपलं असेल तर. मग जेव्हा आम्ही 28-29 तारखेला यादी करायला बसतो तर ती सगळी जी दिसलेलं नावं आहेत त्याचा समावेश करतो या यादीमध्ये. म्हणजे आपल्याला सगळ्या पदार्थ म्हणजे कुठे काही करायला गेलो आणि मिळत नाही असं होत नाही. बरोबर आहे. आणि जे आपल्या घरातल्या गोष्टी पण मागवलेल्या असतात, समजा आलं लसूण आपण मागवलेलं आहे, जास्त आहे, त्याची पेस्ट करून टाका, ते फ्रीजरला ठेवा. किंवा भरपूर एखाद्या वेळेस कोथिंबीरच तुम्ही भरपूर आणली आहे तर कोथिंबीर पुदिना अशी पेस्ट करून पण तुम्ही फ्रीजरला ठेवू शकता, जी ताकात वापरता येते, जी तुम्हाला काही आमट्यांमध्ये घालता येते, काही भाज्यांमध्ये तुमच्या तर रेस्टॉरंटमध्ये तुला माहितीच आहे असं किती गोष्टी तुम्ही करता. पण घरात सुद्धा एखादा पदार्थ जास्त आणला गेला असेल तर असं करता येऊच शकतं की थोडंसं पालक जास्त आणलाय तर त्याची पेस्ट केली आणि ती पेस्ट राहते, तुम्ही अजून तुम्हाला जास्त वेळ वापरायची असेल तर ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून फ्रीजरला टाकू शकतो की जेव्हा तुम्हाला हवे तर एक पाकिट काढलं
ते थॉ केलं. थॉ म्हणजे त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणलं फ्रोझनमधनं, आणि तुम्ही पालक पनीर करू शकता, त्याचे पराठे करू शकता, पुऱ्या करू शकता. बरोबर. त्या पद्धतीने ते स्टोर. फक्त माझा एकच कन्सर्न आहे की ते खूप जास्त प्रमाणात आणलंय आणि मग त्याचा वापर न झाल्यामुळे डस्टबिन दिसतोय त्याला, तर तसं केलं नाही पाहिजे. नियोजन म्हणजे ते त्या पदार्थांच्या क्वांटिटीचं पण असेल आणि नियोजन त्या पदार्थांच्या किमतीचं पण असेल. दोन्ही दृष्टीने आपण जागरूकता दाखवली पाहिजे, केलंच पाहिजे. आणि त्यांनी आपलं कॉस्ट कटिंग पण होतं, फ्रेश खाणं जेवायला मिळतं, आणि सगळ्या गोष्टी तुमच्या घरात उपलब्ध असतात. ह्या तुम्ही सगळ्या प्रॅक्टिसेस केल्यात तर. अजून एक इथे मी पालकाच्या प्युरीबद्दल सांगू इच्छिते की अनेक लोकांचा असा समज असतो की हे केलं की यातलं न्यूट्रिशन संपलं, तर असं नाही आहे. फ्रीजच्या वापराने न्यूट्रिशन पदार्थांमधलं कायम राहतं, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे फ्रीजचा वापर जरूर करा, भरपूर करा, आणि त्यात गोष्टी चांगल्या राहतात. त्यांनी आपल्या तब्येतीलाही अपाय होत नाही. त्यामुळे जरूर ह्या गोष्टींचा वापर करा आणि अन्न जास्तीत जास्त टिकवून ते लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. आणि व्हरायटी कालावधीत पाहिजे. व्हरायटी सतत रोजच एकच व्हरायटी म्हणजे एकच भाजी नको, आठवड्यातून 2दा चालेल, पण मोठी कुजुडी आणली म्हणून सतत पालकचा मारा किंवा मेथीचा मारा किंवा शेपूचा मारा करू नका. हो, कारण घरातले कंटाळतात. घरातले ऑब्व्हियसली कंटाळतात. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आवडतंय आरपार किचन कथा, आणि आरपार किचन कथेत आम्ही अजून काय बोलावं असं तुम्हाला वाटतंय आम्हाला जरूर कळवा कमेंटमध्ये. असंच भेटत राहू आरपार किचन कथेत. बाय.